नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. दुर्गामाता चौक वड्डरवाडी बेळगाव येथे आज पहाटे दूध वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाला ओमनी कारने धडक दिली. या घटनेमुळे दूध वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन रस्त्यावर दूध साचले. ओमनी कार चालक विठोबा मदन पाटील आणि विजय नारायण मन्नूरकर दोघेही राहणार छत्रपती शिवाजीनगर बेळगाव हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाची नोंद बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस स्थानकात झाली आहे. सरकारी योजनेतील हुक्केरी मठातून आलेल्या गरम दुधात मृत पाल आढळले असून सदर दुधाच्या सेवनेमुळे सरकारी मुलींची कन्नड शाळा सरकारी उर्दू शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ही घटना हुक्केरी तालुक्यातील उळागड्डी खानापूर येथील सरकारी शाळेत घडली. सदर प्रकार मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, स्वयंपाकी महिलांच्या तातडीने निदर्शनास येताच बाधित विद्यार्थ्यांना संकेश्वर हुक्केरी येथे मिळेल त्या वाहनातून सरकारी इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात आले. दुपारनंतर बाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून बेळगाव शहरातील व्यावसायिकांना कन्नडसाठी वेटीस धरण्याचा प्रयत्न सुरूच आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्याधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी शहरामधील विविध व्यावसायिकांच्या फलकांची पाहणी करून त्यांना नोटीस दिले आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुकानांवरील फलकांवर 60% कन्नड व 40% इतर भाषेचा अवलंब करावा असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्या आदेशाचे पालन महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी करत आहेत. शहरातील 2050हून अधिक व्यावसायिकांना नोटीस दिल्या गेल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यात आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसेस रस्त्यावर नादुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. परिणामी प्रवाशांचीही मोठी गैरसोय होऊ लागली आहे. शुक्रवारी निपाणी आगारातील बेळगावहून निपाणीकडे जाणारी बस रस्त्यावरच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना इतर बसचा आधार घेऊन इच्छित स्थळी पोहोचावे लागले. हुक्केरीमध्ये अन्नभाग्य या शासकीय योजनेतील 210 क्विंटल तांदूळ अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक संतोष शिवाजीराव कुर्णी वय वर्षे 26 राहणार निपनाळ तालुका रायभाग व व्यापारी शिवानंद गजबर तालुका हुक्केरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आहार खात्याचे अधिकारी व पोलिसांनी अचानक शिवानंद गजबर यांच्या घरावर धाड टाकून 7,14,000 रुपये किमतीचा 210 क्विंटल तांदूळ व वाहतूक करण्यात येत असलेला ट्रक असा एकूण 22,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आनंदनगर वडगाव पासून बळ्ळारी नाल्यापर्यंत गटारीचे बांधकाम अत्यंत संत गतीने सुरू आहे. दरम्यान ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडल्याने येथे अनेक डबकी भरली आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे रोग वाढण्याची भीती येथील जनतेला सतावत आहे. या प्रकारामुळे समृद्धी कॉलनी, आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर या परिसराला मोठा धोका वाढला आहे. या रस्त्यावर माती पसरल्याने धुरळा उडत आहे. तेव्हा तातडीने गटारीचे काम पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांच्याकडून होत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शुक्रवारी कसाई गल्ली परिसराला भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली. अनेक ठिकाणी विकास कामे अर्धवट असून ती पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. रहिवाशांनी आमदार आसिफ सेठ यांचे स्वागत केले. गटारी, रस्ते, पतदीर, पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली. या तक्रारी लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी कसाई गल्ली येथे नागरिकांना दिले. त्यांच्यासोबत नगरसेविका कडोलकर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॉलेजच्या पद्मभूषण पु ल देशपांडे खुल्या रंगमंचावर राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अभय पाटील, पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक दत्ताराव, प्राचार्या सुजाता विजापुरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आरपीडी व जीएसएस कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकते येथे काल रात्रीच्या सुमारास आरके टावर्सजवळ एक कंटेनर व उसाचा ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कंटेनरचा चालक जखमी असून काकती पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेळगाव विमानतळाची पाहणी केली. मुख्य धावपट्टीसह आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. विमानाच्या टेक ऑफ व लँडिंग वेळी कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठीची पाहणी करण्यात आली.
केंद्र व राज्य शासनाकडून शहराबरोबरच ग्रामीण भागातही स्वच्छता मोहिमेला विशेष प्राधान्यक्रम दिला जात आहे. कचऱ्याची समस्या निकालात काढण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. तरी निपाणी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमधील घंटागाड्या बंद आहेत. उद्योग खात्री योजनेच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी देखील लाखोंचा निधी खर्ची घातला आहे. पण ही कचरा प्रक्रिया केंद्रे देखील बंद अवस्थेतच आहेत. यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे तालुक्यातील कचरा संकलनाचे 3-13-9-18 वाजण्याचे विदारक आयशर अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 12 वाजता निपाणी येथील हालसिद्धनाथ कारखान्यासमोर महामार्गावर घडली. या अपघातामध्ये आयशरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. व्यंकोबा बी नाईक वय वर्षे 28 राहणार रायचूर असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांची भेट घेऊन चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडून त्यांना चिंतामुक्त ज्ञानदान करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली. यावेळी NG पाटील, चंद्रशेखर अरभावी, सुनील खड्ड, BR चलवादी, महावीर कांबळे, सुलतान बिरन्नवर, PD मजलट्टी, SG मोमीन, SA खपरेलवाले आदी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खडकलाट येथील सदाशिवअण्णा कमते कुस्ती मैदानाची आज अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून कुस्ती मैदानाची पश्चिमेकडील भिंत कोसळली आहे. तरीही याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कुस्ती शौकीनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबर्गी, शिरूर, जंबगी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी अनेक भ्रष्ट कारभार केले आहेत. अनेक न केलेल्या कामांची बिल काढून त्यांनी सरकारला लुटण्याचे काम केले आहे. अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना देण्यात आले आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.